नमस्कार, ज्योती कुकिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी घेऊन आले कारल्याची एकदम चविष्ट सुकी आणि खमंग खिसून केलेली भाजी, ज्याने कारले अजिबात आवडत नाही तेही भाजीने आवडीने खातील. ही भाजी कमी तेलात पटकन तयार होते आणि डब्यासाठी एकदम परफेक्ट आणि मुख्य म्हणजे कडूपणा अजिबात नाही. मग चला रेसिपीला आपण सुरुवात करूया. आता आपण ताजी कारली घेतली आहे, ती स्वच्छ धुवून घ्या आणि आतले जे कडक बिया असेल ते चमच्याने काढून टाका, असा कट मारून, आणि खिसणीमध्ये छान खिसून घ्या. खिसून घेतल्यावर ना, आणि ही भाजी कसं पटकन होते तर हे खिसून घ्यायची आपण भाजी. हे बघा, असं मी आता ही खिसून घेतलेली आहे, तुम्हाला दाखवले. हा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. या भाजीला जराही कडूपणा तुम्हाला वाटणार नाही आणि ही भाजी तुम्ही नेहमी करणार घरात आणि न खाणारेही खातील बघा. आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला मीठ टाकायचं थोडंसं. मी अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे आणि कारली माझी आहे जवळजवळ 6 ते 7 कारली घेतलेली आहे मी, ती खिसलेली आहे. आता मीठ टाकून त्याला जरा चोळून घ्यायचं वरच्यावर. त्याच्याने काय होते माहिती आहे, मीठ टाकल्याने ना कडूपणा हा निघून जातो आणि खायलाही छान लागते. कारली कोण खात नाही, पण ही तुम्ही नक्कीच कारलीची भाजी बघा आणि एकदा नक्कीच करा. आता हे बघा, मी चोळून घेतले ही कारली. आता आपल्याला ह्याच्यातलं ना जरा पिळायचं आहे आणि पाणी काढायचं आहे, कारण आता त्याला पाणी पकडले. मीठ टाकले ना तर कारलीला पाणी पकडले. मग आता हे आपण हाताने असं घट्ट पिळून घ्यायचं. हे बघा, कारल्याचं पाणी निघते ना, तो कडूपणा आपला निघाला आहे मीठ टाकल्याने. ही एक टीप लक्षात ठेवा. हे असं मग सगळं भरून घ्यायचं आणि एकदम सोपी भाजी आहे, कमी तेल आहे, जास्त काही याच्यात टाकलेलं नाही आहे, एकदम साधी भाजी आहे. हे बघा, हे ना पाणी काढलेलं आहे. हे सगळं आता पिळून घेतलं, त्याचं काढून आपण भाजी घ्यायची आहे. आता मी पॅन गरम केलं आहे बघा. ह्याच्यात मी तेल टाकलेलं नाही आहे. ही आपण पहिली चांगली भाजून घ्यायची, कारली परतून घ्यायची हलक्या हाताने मस्त. पण कमी आचेवर घ्या, फास्ट करू नका, आणि चांगली परतून घ्या. ही भाजी तुम्ही 2 चपाती काय 4 चपाती खाल एवढी सुंदर भाजी होते. वरच्यावर हे करून घ्यायचं. कारली कोणाला शक्यता आवडतच नाही, पण छान लागते कारली. आता हे बघा, ही कारली शिजत आलेली आहे आपली. रंग चेंज झाले बघा, हिरवा होता तो जरा हलका झाला. आता तेलावर आपण केलेली नाही आहे, आपण अशीच भाजतो आहे. आता ही भाजून आपण बाजूला घ्यायची आहे, कारण ह्याचा प्रोसिजर आपल्याला पुढे करायचं आहे. ही भाजी आपण छान भाजून घेतली ना का मग ती काढून आपल्याला बाजूला ठेवायची आहे. हे बघा, पुरा रंग परत चेंज झालेला आहे ना, परत हलका हिरवा परत आलेला आहे. ही सुंदर भाजी आता होणार आहे आपल्याला खाण्यासाठी. हे बघा, लहान पोरं तर बिलकुल खायला बघत नाही, पण आमच्याकडे ही भाजी नेहमी होते आणि आवडीने खातात भाजी. अशा पद्धतीने नक्की करून बघा, एकदम सोपी आहे भाजी. आता ही आपली भाजून झालेली आहे आपली भाजी, आणि ही काढायची आपण ठेवा एका बाजूला काढून ठेवा. आता त्याच पॅनमध्ये तेल घ्या, अर्धी पेली किंवा 2-3 चमचे, आणि त्याच्यामध्ये 2 मिरच्या चिरून टाका. ह्याच्यामध्ये मी थोडासा मसाला पण टाकणार आहे आणि मिरच्याही भाजलेली ना टाकली. आता ही मिरच्या मी जरा परतून घेते थोडंसं. काही ह्याच्यामध्ये जास्त सामान टाकायचं नाही, आपल्या मोजकंच घरातल्या 2-3 वस्तू टाकून ही भाजी एवढी सुंदर होते ना, एकदम सोपी. तुम्ही एकदा करून बघा. डब्यालाही परफेक्ट आहे आणि औषधी असल्यामुळे कडूपण ही पण चांगलीच भाजी आहे. आता ही मिरच्या झाल्यात बघा तेलामध्ये. आता याच्यामध्ये मी 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहे
आणि ते आपल्याला लालसर भाजून घ्यायचे, कमी आचेवरच लालसर भाजून घ्यायचे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की हा तुम्हाला व्हिडिओ आवडले, ही भाजी तुम्हाला आवडली आणि तुम्ही एकदा करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता कांदा लालसर होत चाललेला आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये हळद, मसाला, मीठ टाकायचं आहे. पण मीठ बघा, मीठ कमी टाकायचं आहे, लक्षात ठेवा, कारण आपण आधी मीठ टाकलेलं आहे, ते ऑलरेडी मीठ कारलेला पकडलेलं आहे. फक्त किंचित एक चवीसाठी आपल्याला मीठ टाकायचं आहे. आता हा आपला कांदा लालसर झालेला आहे. आता मी पाव चमचा आपल्याला हळद, मिरची टाकले तर आपल्याला जरासं मसाला हे तिखटनुसार आपण तुम्ही टाका. तर बघा, पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि पाव चमचा मसाला टाकणार. का तर 2 मिरच्या आपण घेतल्या होत्या पहिल्या ऑलरेडी, म्हणून थोडासा मसाला. आता जरासं मीठ बघा मी किती घेतले, जरासं मीठ, कारण आधी मीठ टाकलं होतं ना. हे बघा, जरासं, म्हणजे थोडंसं अळणी नको व्हायला, समप्रमाण होणार. आणि जरा चांगलं भाजून घ्या, खाली वर खाली करून घ्या. भाजी सुंदर भाजी होते. आता आपल्याला ह्याच्यात भाजलेले जे भाजून घेतलेले कारले ना ते टाकायचे. हे बघा, आणि हे मिक्स करून दिले. मस्त खालून वरून जरा परतून घ्या, 1-2 मिनटं ठेवा. याच्यात तुम्हाला नारळ किसून टाकायचं तर टाकू शकता तुम्ही, त्याच्यावर आणखी सुंदर लागेल. पण मी नाही टाकले, कारण मला पूर्ण कारल्याची भाजीच खायची आहे. आता ही आपली भाजी ऑलरेडी तयार झालेली आहे.